ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भात युतीबाबत कोणतेही वक्तव्य करू नका। मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश। तर युतीवर बोलण्याआधी मला विचारा, राज ठाकरेंच्या सूचना। आम्ही पुढे केलेला हात अजूनही कायम, आमची भूमिका अजून सुद्धा सकारात्मक, त्यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये। मनसे आणि शिवसेनेच्या युतीवर बोलताना राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू हिंदीच्या मुद्द्यावरून एकत्र आले। नवीन विद्यार्थी आल्यावर मेरिटच्या विद्यार्थ्यांवर काहीही परिणाम होत नसतो। सत्तेसाठी आमचा पक्ष कधीच नव्हता। राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस घर फोडत नाही तर घर जोडतात। बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करून फडणवीसांनी पुण्याईचं काम केलंय। आमदार सदाभाऊ खोत यांचा ठाकरे बंधूंना टोला। सत्तेसाठी आमचा पक्ष कधीच नव्हता, आम्ही कायम जनसेवेसाठी आहोत। भाजप नेते मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। तर मला पक्षाच्या बैठकीत बोलवलं जातं, माझी कोंडी होण्याचा प्रश्नच नाही, मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण। मराठीसाठी केलेल्या आंदोलनाची तुलना पहलगाम हल्ल्याशी केली। राज्याच्या सांस्कृतिक पदावर बसलेल्या मंत्र्यांना असं वक्तव्य करू नये। आशिष शेलार यांच्या वक्तव्याचा राऊतांकडून निषेध। सरकारच्या माणसांना ठाकरे बंधू एकत्र आलेले नकोयत, राऊतांचा शेलारांवर निशाणा। मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। विट्स हॉटेलच्या खरेदी गैरप्रकरणाचा हा मुद्दा विधिमंडळात गाजणार। अंबादास दानवे विट्स हॉटेलचा मुद्दा विधिमंडळात मांडणार असल्याची सूत्रांची माहिती। जनसुरक्षा सुधारित विधेयक याच आठवड्यामध्ये विधानसभेत सादर होणार का, याकडे आता लक्ष, कारण मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज 4 वाजता मंत्र्यांची बैठक। या बैठकीत जनसुरक्षा विधेयकावर चर्चा होणार। वर्षा निवासस्थानी आज भाजपच्या मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक। अधिवेशनातील कामकाज, मंत्र्यांच्या कामगिरीसंदर्भात या बैठकीत चर्चा। तर मनपा निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस करणार मार्गदर्शन।